अगं इकडे 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 हो हो साहेब नानून मरले हो हो. अरे काळू आता कसं एकही नाही सोंगडी. अरे वाकड्या अरे वाकड्या अरे बोबिया बोबिया भी नाही वाकड्या भी नाही. गेले कुठं? अरे कृष्णा अरे कृष्णा अजून कसं कुणी आलं नाहीये? अरे कृष्णा डोकं तर बनाळून गेलं. अरे पेंद्या अरे वाकड्या अरे पेंद्या अरे कृष्णा अरे कृष्णा पेंद्या पेंद्या बरं झालं तू इथे आलास. बाजूला ना कुठं आहे? अरे कृष्णा कुठं आहे? कृष्णा कुठं आहे? पाहूया. काय झालं काय? यादवाय कुठं आहे? यादवाय मी तुला ओळखत नाही की काय? मला ओळखत नाही. मी तुला ओळखत नाही. अरे तू मला ओळखत यादवाय हे यादवाय काय झालं? यादा तिथं कृष्ण यादा तिथं कृष्ण कृष्ण तिथं यादा काय? तुझा कृष्ण सांगू तुला तू म्हणतोय की राधा तुझा कृष्ण आय, 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 दुखतोय, 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 आय, सोय. अरे सोडलाय. यादवाय यादवाय मला सांग तू म्हणतोयस काय जिथं कृष्ण तिथं राधा जिथं राधा तिथं कृष्ण पण माझ्या समोर तर तू नाहीच आहे. यादवाय हे फक्त म्हणण्यापुरतं हे राहिलं. यादवाय मला माहितीये तू तुझ्या समोर तू असणार. खोटं बोलते. तू खोटं बोलतोय. तू खोटं बोलते. मला सांग, तू खोटं बोलते. कुठे ठेवला जपून? कुठे ठेवलाय जपून त्याला? मी जेवता मग मी जेवता माझ्या समोर तिथं येणार होता म्हणून तू तुला कुठे ठेवलाय? यादवाय कृष्ण तू लपून तू लपून ठेवला ठेवलाय. तू लपून ठेव तू गेलायस. मला तुझ्याशी बोलायचं काय काय शोधतोयस? ए कृष्ण हं? उठ. कुठं? इथं बसलाय? इथं बसलाय? यादवाय मला सांग रे. यादवाय खरं सांग खरं सांग खरं सांग कृष्ण कुठे आहे? मी खरं सांगते. माझ्यावरती विश्वास ठेवशील तू? होय, ठेव. मी खरं सांगणार आहे. एवढा वेळ झाला इथं आले एकसारख्या हाका दिल्या पण माझ्या अंगी सरशी त्यानं हो गेलाच नाहीये. यादवाय माझ्या अंगी सरशी कृष्ण आलाच नाहीये. माझं असं आहे मला वाटलं इथं आला नाही म्हटलं तुझ्या समोर असणार आहे. माझं असं आहे कसं झालं? आणि तुझं तसंच आहे. मग काय करणार आहे? तू कृष्णाला शोधते मी कृष्णाला शोधते. मला एवढा राग आलाय ना मला त्याचं काय तू नाही कळत नाही. एवढा हाका दिला अंगी सरशी आला नाही म्हणजे काय? याला आमची गरज नाहीये. यादवाय काय? तुझ्या याग आला हो तुझ्या लाग आलाय मला राग. मला सुद्धा याग आला काय? मला सुद्धा याग आला पण मला सांगले तुला राग आलाय म्हणते. मी म्हणते मला राग आलाय. मला- आपल्याला राग येऊन काय उपयोग आहे? कृष्ण आला नाही म्हणून राग आला. पण तो आलाच नाहीये मग काय करायचं? कृष्ण बोलायचं नाही नाही बोलायचं. कृष्ण बरोबर बोलायचं नाही. नाही बोलणार मी. कृष्ण आला की कृष्णाला हटकायचं नाही नाही बोलणार. हटकायचं नाही नाही काही करणार. कृष्णाला पाहायचं नाही नाही पाहणार. कृष्णाबरोबर बोलायचं नाही नाही बोलणार. कृष्णाला काही द्यायचं नाही. नाही देणार. मग यादवाय बघ मी ठरविलंय. असं करूया कसं करूया? असं करूया कसं ते तरी सांग. कृष्णाची खोड मोडूया. ती कशी काय? याला सुद्धा गंमत मग यादवाय गंमत मग लवकर सांग. काय करूया? अशी कोणती गंमत? यादवाय हा कसं करूया कसं? तू बस मी बसू? तू बस हुन काय? तू बस हुन मी बसतो इथून. काय काय बोलतो तुझं तुला कळतंय का? काय झालं? तुला राग आलाय मला राग आलाय म्हणून आम्ही ठरविलंय काय त्याच्याशी बोलायचं बोलायचं. नाहीये त्याचं तोंड पाहायचं नाहीये. पण एक मात्र विसरतोयस तू. एवढा मला राग आलाय ना तू सांगतोयस असं होऊ शकत नाहीये. या ठिकाणी ही राधा इथं फुगून बसत शकत नाही. यादवाय हा यादवाय नाही फुगू शकत. एक दिवस तू फुगून बसशील पण काय झालं म्हणून मी तुला सांगते पेंजा माझं नीट आहे. मी काय म्हणते मी एक स्त्री आहे आणि स्त्री ही रुसून बसते फुगून बसत नाही. आणि याच्यासाठी मी इथं बसणार आहे रुसून आणि तू बसणार आहेस फुगून. होय जमणार आहे? गं, यादवाय आला. हे माझ्या लक्षातच आलं नाही. मला सांगे तू कसा फुगणार आहेस? मी हो. मी कसा फुगणार फुगणार आहेस बघा. कसा?
मी मी इथं बसणार आहे तू इथं बस. हो मी इथं बसतो. हो कृष्णाला हात लावायचं